नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया, इथे सावनीला आता मुक्ताने तिची जागा दाखवून दिलेली असते. त्यामुळे सावनीला खूपच जास्त राग आलेला असतो. तेव्हा आता सावनीच्या डोक्यामध्ये एक प्लॅन येतो आणि ती आपल्या मैत्रिणीबरोबर आता तो प्लॅन डिस्कस करायला आलेली असते. तेव्हा इथे सावनी म्हणते, तुम्ही ही पार्टी एन्जॉय करताय ना? तेव्हा तिच्या मैत्रिणी म्हणतात, हो, आम्ही तर पार्टी खूप जास्त एन्जॉय करतोय. तेव्हा सावनी म्हणते, आता तुम्हाला माझ्यासाठी एक काम करायचं आहे. तेव्हा इथे तिने आपला प्लॅन आपल्या मैत्रिणींना आता सांगितलेला असतो. तेव्हा इथे आता सावनी आदित्यला आवाज देत असते. तेव्हा आदित्यसुद्धा सईला घेऊन आता सावनीकडे येतो. तेव्हा सावनी म्हणत असते, आधी बेटा, माझ्या सगळ्या फ्रेंड्सला तुला भेटायचं आहे. तेव्हा इथे आदित्य आता सगळ्या तिच्या फ्रेंड्सला भेटतो. तेव्हा इथे सावनीची मैत्रीण म्हणत असते, आधी बेटा, अरे तू आमच्याबरोबर फोटो काढ ना. आणि तुम्ही लोकांनी तर फॅमिली फोटोसुद्धा काढलेला नाही आहे. तू फॅमिली फोटो नाही काढलास का? तेव्हा इथे आदित्यच्या लक्षात येतं की फॅमिली फोटोमध्ये त्याला सागरसुद्धा हवा आहे. तेव्हा इथे सावनी म्हणत असते, जाऊ दे ना, आता त्याचा सागर पप्पा त्याच्या नवीन बायकोबरोबर खूपच जास्त बिझी आहे. त्याच्यामुळे तो काय आता इथे येणार नाही. तेव्हा आदित्य म्हणतो, असे कसे पप्पा येणार नाही? मी माझ्या पप्पांची फर्स्ट प्रायोरिटी आहे आणि त्याच्यामुळे पप्पा माझ्याकडे येणारच. तेव्हा आता आदित्य जातो आणि सागरला म्हणतो की पप्पा, आपण सगळेजण एकत्र फॅमिली फोटो काढूया ना. तेव्हा इथे सागर म्हणतो, कशाला, थांब मग मी सगळ्यांनाच बोलवतो. तेव्हा इथे कोमल, स्वाती, लकी सगळ्यांना सागर आवाज द्यायला जात असतो. तेव्हा इथे आदित्य म्हणतो, पप्पा, सगळ्यांना कशाला बोलवताय तुम्ही? फॅमिली फोटो म्हणजे फक्त तुम्ही, मी, मम्मी आणि सई आपण चौघांनी एकत्र फोटो काढायचा आहे. तेव्हा इथे आता मुक्ता बाजूला होत असते. मुक्ता म्हणते, इट्स ओके. तेव्हा सागर म्हणतो, इट्स ओके काय बोलताय तुम्ही? हे बघा, मी त्या सावनीबरोबर फोटो काढणार नाही आहे, तुम्ही थांबा बरं इथे. तेव्हा इथे सागर मुक्ताचा हात काही सोडायला तयार नसतो. तरीसुद्धा मुक्ता आता आदित्यच्या आनंदासाठी बाजूला उभी राहते आणि इथे सावनी त्या संधीचा फायदा उचलत असते. सावनी आता सागरचा हात लगेच आपल्या खांद्यावरती ठेवायला जाते. तेव्हा इथे आदित्य त्यांच्याकडे बघत असतो. तेव्हा सागर सावनीच्या खांद्यावरती काही हात ठेवत नाही, फक्त खांद्याच्या बाजूला हात करून उभा असतो. तेव्हा इथे आता सागर मात्र तो हात खाली करून आपल्या खिशामध्ये ठेवतो आणि सावनीपासून जरा लांबच उभा राहतो आणि तो सतत मुक्ताकडे बघत असतो. मुक्ता हे सगळं आदित्यसाठी करत असते, त्याच्या आनंदासाठी करत असते. ते घर त्याचं आहे. त्या घरामध्ये त्याने असं लाजल्यासारखं राहू नये. त्याने त्या घरामधल्या माणसांना आपलं मानावं, त्याने कम्फर्टेबल राहावं, या सगळ्यासाठी मुक्ता हे त्याच्यासाठी प्रयत्न करत असते. पण इथे मुक्ताला फार वाईट वाटत असतं सावनीच्या वागण्याचं. जेव्हा ती सागरच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असते ते बघितल्यानंतर मुक्ताला फार वाईट वाटत असतं आणि ती इथे सागरला सांगत असते की स्माईल करा वगैरे. तेव्हा इथे मुक्ताच्या डोळ्यातलं ते अश्रू बघून, तिला झालेलं दुःख बघून मिहिरलासुद्धा खूप जास्त वाईट वाटतं. मिहिर तिथे आलेला असतो, मुक्ताला बघतो तेव्हा त्याला फारच वाईट वाटतं. कारण मुक्ता हे सगळं जरी आदित्यसाठी करत असेल तरीसुद्धा तिच्या मनाला झालेल्या वेदना आणि तिच्या डोळ्यातले अश्रू हे आता मिहिरला दिसलेले असतात. तेव्हा मिहिरला बघितल्यानंतर मुक्ता लगेचच त्याच्याकडे बघून हसायला लागते. मात्र इथे मिहिरला त्या गोष्टीचं फार वाईट वाटलेलं असतं. त्यानंतर इथे सावनी आपल्या मैत्रिणीला म्हणत असते की तू खूपच जास्त छान ज्वेलरी घातलेली आहेस, खूप जास्त महाग असेल ना? तेव्हा तिची मैत्रीण म्हणते, काय विचारू नकोस, जेव्हा मी ह्या हाराची किंमत ऐकली ना तेव्हा मलाच खूप जास्त आश्चर्य वाटलं होतं. तेव्हा इथे आता सावनीची मैत्रीण म्हणत असते, अगं काय बोलायचं, आता सावनीकडे तर किती महागडी ज्वेलरी असायची जेव्हा ती हर्षवर्धनकडे असायची. तेव्हा तिची मैत्रीण म्हणते, आपल्या सगळ्यात जास्त जर महागडी ज्वेलरी कुणाकडे होती तर ती सावनी होती. जे तिला हवं होतं ते सगळं तिला हर्षवर्धनकडे मिळत होतं. तेव्हा इथे तिच्या मैत्रिणी म्हणतात, पण आता सागरकडे सुद्धा सगळं काही आहे, तो तुलासुद्धा हे सगळं देऊ शकतो ना, मग त्याने तुला काही गिफ्ट वगैरे दिलं नाही का? तेव्हा सावनी गप्पच बसलेली असते. तेव्हा इथे आता स्वाती म्हणत असते, कोमल, अगं तुला माहिती आहे का, आपल्या दादूसने मुक्तासाठी किती एक्सपेन्सिव्ह इयरिंग्स आणलेत, तू बघितलेस? आणि मुक्तालासुद्धा किती छान दिसत आहेत ते. पण तू काही म्हणा, दादूस आता तिच्यासाठी खूप छान छान अशी गिफ्ट्स आणायला लागलं आहे. एवढी महागडी ज्वेलरी, एवढ्या छान छान साड्या. तुला माहिती आहे ना, आपल्या दादूसला सगळं काही आता महागच लागतं, एक्सपेन्सिव्ह लागतं. आणि तसंही मुक्ता आता दादूसची बायको आहे. मग आता तो जे काही आणेल ना ते मुक्तासाठीच आणेल ना, दुसरं कुणासाठी का बरं आणेल?
तेव्हा इथे स्वातीने सावनीला हा टोमणा मारलेला असतो. सावनीच्या सगळं काही लक्षात येतं. ती आपल्या मैत्रिणींना म्हणते, चला आपण तिकडे जाऊन उभे राहूया. तेव्हा सावनी तिकडे गेल्यानंतर स्वाती आणि कोमल एकमेकींना टाळ्या देऊन हसायला लागतात. कारण इथे सावनीसमोर मुद्दामून असं सांगितलेलं असतं की इथे सागर मुक्तासाठी खूप छान इथे ज्वेलरी इयरिंग्स घेऊन येतोय, जेणेकरून सावनी जेलस व्हावी. त्यानंतर इथे सागर म्हणत असतो, मिहीर काय झालंय, तू इथे का घेऊन आलायस आम्हाला? तेव्हा मुक्ता म्हणते, मिहीर काय झालंय, तुझा चेहरा का एवढा उतरलाय? मिहीर म्हणतो, काही नाही, मला तुमच्या दोघांची माफी मागायची आहे म्हणून मी तुम्हाला इथे घेऊन आलो आहे. म्हणजे सावनीचा मी भाऊ आहे आणि ती एवढी विचित्र वागते तुमच्या दोघांबरोबर, या गोष्टीची मला लाज वाटते आणि मला तिचा भाऊ म्हणून मनापासून तुमच्या दोघांची माफी मागायची. तेव्हा मिहीर म्हणत असतो, तुम्ही दोघांनी तिच्यासाठी काही नाही केलं. तिने तुम्हाला एवढा त्रास दिला तरीसुद्धा तिला घरामध्ये तुम्ही राहायला जागा दिलीत. वहिनी, तू तर तिला कुठल्या अवस्थेत घरी घेऊन आलीस माहिती आहे ना, तरीसुद्धा तिचं वागणं काही बदलत नाही आहे. ती तुम्हाला दोघांना त्रासच देते आणि मला ते बघवत नाही आहे. बाहेर मी हे सगळं बघितलं ना. तेव्हा मुक्ता म्हणते, मिहीर अरे तू कशाला सॉरी म्हणतो आहेस? आणि आपण हे जे काही करतोय ना, हा जो काही चांगुलपणा आहे तो त्या सावनीसाठी नाहीच आहे, आपल्या आदित्यसाठी आहे ना. सावनीने 2 गोंडस बाळं दिले त्या घराला आणि तुला तर माहिती आहे आदित्यचा जीव अडकलाय सावनीमध्ये. त्याच्यामुळे आपल्याला आता त्या बाळांच्या आईची काळजी तर घ्यावीच लागणार आहे. आता सावनीला जर काही झालं, तिला काही त्रास झाला तर आदित्यला त्रास होईल. त्याच्यामुळे आता आदित्यसाठी आपल्याला सावनीची सुद्धा काळजी घ्यायची आहे. तेव्हा मिहीर म्हणत असतो, तुमच्या दोघांचा काही चांगुलपणा संपत नाही आणि तिच्यातला काही वाईटपणा संपत नाही आहे. काय करायचं आपण? तुम्ही जे काही करताय त्याची निदान तिला जाणीव तरी हवी आहे आणि ती या घरामध्ये लाजून तरी राहायला हवी आहे ना. पण नाही, तिचा उर्मटपणा काही कमी होत नाही. तेव्हा इथे सागर म्हणतो, आणि हे बघ, तिच्यासाठी तू डोळ्यामध्ये पाणी आणायचं नाही, तू का बरं रडतोयस? तेव्हा मुक्ता म्हणते, हो ना, आणि हे बघ मिहीर, तू अजिबात तिच्या वागण्याकडे लक्ष देऊ नकोस. तू इथे आलास की नेहमी आम्हाला आनंदी दिसायला हवायस. तेव्हा इथे आता सागर म्हणत असतो, आणि तू सागर कोळीचा भाऊ आहेस, त्याच्यामुळे असं मुळमुळी डोळ्यामध्ये पाणी आणायचं नाही. तेव्हा मुक्ता म्हणते, आणि तू मुक्ता सागर कोळीचा पण भाऊ आहेस. असतो आपण जरा इमोशनल, आपण रडतो थोडे थोडे, कधी कधी रडलेलं सुद्धा चांगलं असतं. तेव्हा इथे दोघे आता मिहीरला समजावत असतात. तेव्हा मिहीरच्या सुद्धा चेहऱ्यावरती स्माईल आलेलं असतं. मुक्ता आणि सागरसाठी मिहीर खूपच जास्त महत्त्वाचा असतो, त्यामुळे दोघेही मिळून त्याची व्यवस्थित काळजी घेत असतात. तर इथे लकी आता उभा राहिलेला असतो. तेवढ्यातच तिथून आता आरती फोनवरती बोलत आता आतमध्ये जात असते. तेव्हा इथे तिची ओढणी एका झाडामध्ये अटकते, पण तिचा गैरसमज होतो. तिला असं वाटतं की लकी तिथे उभा आहे आणि त्यानेच तिची ओढणी पकडली की काय. तेव्हा आरती म्हणते, एक्सक्यूज मी, तुम्हाला कळत नाही का? आणि तेवढ्यातच इथे लकी म्हणतो, काय झालं? आणि तो म्हणतो की मी तुमची ओढणी पकडलेली नाही आहे, तर झाडात अडकलेली आहे. तेव्हा आरती त्याला सॉरी म्हणायला जाते आणि ती म्हणते की तुम्ही मुक्ता मॅडमचे दीर आहात ना. तेव्हा लकी म्हणतो की हो. कोमल त्याला सॉरी म्हणून पुन्हा जात असते. लकी म्हणतो, मी तुमचं सॉरी तेव्हाच ॲक्सेप्ट करेन जेव्हा तुम्ही माझ्याबरोबर कॉफी प्यायला येणार. तेव्हा आरती म्हणते, नाही, उद्या तर शक्य नाही, मी खूपच जास्त बिझी आहे. तेव्हा लकी म्हणतो, मग आपण संध्याकाळी भेटूया. मग कॉफी घेतल्यानंतर मी तुम्हाला माझ्या बाईकवरून घरीसुद्धा सोडेन, मग तर चालेल? तेव्हा आरती म्हणते, ठीक आहे, बघते मी. तेव्हा लकी म्हणतो, आमच्यामध्ये बघणं म्हणजे होच असतो, मी तुमची वाट बघेन. तेव्हा लकी म्हणत असतो, ही एवढी सुंदर आहे, माझं हिच्याकडे कधी लक्षच गेलं नाही. त्यानंतर इथे सावनीची मैत्रीण म्हणत असते की सावनी, अगं सागरकडे आता काय कमी आहे? सागरकडे सगळं आहे आणि तूसुद्धा आता इथे परत आलीच आहेस ना, मग आता तूसुद्धा इथे हक्क दाखव ना. तशी दोन्ही मुलं तुझीच आहेत आणि तुझ्यासाठी, तुझ्या फ्युचरसाठी तुलासुद्धा काहीतरी सिक्युअर करून ठेवायला हवं आहे. आणि म्हणूनच आम्ही म्हणतो आहे की तू आता इथे आली आहेस तर आता या गोष्टीवरती तू हक्क गाजवलाच पाहिजे. आणि का म्हणून तू आता सागरचा हात सोडशील? सागरकडे सुद्धा सगळं काही आहे जे तुला हवं होतं. तेव्हा इथे सावनीच्या मैत्रिणी तिला भडकवण्याचं काम करत असतात की इथे तू आली आहेस परत तर सगळ्यावरती आता हक्क गाजव, स्वतःचा हक्क सांग. तसंही आदित्य आणि सई दोन्ही मुलं तुझीच आहेत. आणि हे सगळं इंद्र आणि स्वाती दोघीजणी ऐकत असतात. तर इथे आरती आता आलेली असते मुक्ताजवळ, तिचं काही काम असतं. तेव्हा मुक्ता म्हणते, बरं ठीक आहे, आता जेवून जा बरं. आरती म्हणते, नको, मला तुमचं फॅमिली फंक्शन आहे आणि तसंही मला उशीर होतो आहे, मी निघते. तेव्हा मुक्ता म्हणते, अजिबात नाही, 2 घास खायला कितीसा एवढा वेळ लागणार आहे, चल बरं 2 घास खाऊन घे. तेव्हा इथे सावनी आता फोनवरती बोलत असते. ती म्हणत असते, ठीक आहे ना, माझ्यासाठी गिफ्ट नाही आणलं म्हणून काय झालं?
तेवढ्यातच तिथे आदित्य येतो आणि त्याच्या मोबाईलमध्ये जो फॅमिली फोटो असतो तो आता इथे सावनीला दाखवतो. सावनी तो बघते आणि लगेचच इमोशनल होण्याचं नाटक करते. तेव्हा इथे आदित्य म्हणतो, मम्मा काय झालं आता? आता तर सगळं काही तुझ्या मनासारखं झालं आहे ना? तेव्हा सावनी म्हणते, नाही रे बाळा, हे तर खूपच जास्त आनंदाचे अश्रू आहेत. म्हणजे बघ ना, आपला फॅमिली फोटो, तुझा हा ड्रीम फोटो आहे ना, हा फक्त तुझ्यामुळे शक्य झालेला आहे. कारण तुझे सागर पप्पा आता आपल्याबरोबर फोटोज वगैरे काढत नाही ना, मुक्ताबरोबर फोटोज काढतात. तुला माहिती आहे, हा फोटो मी माझ्याजवळ जपून ठेवणार आहे. कारण का, तुझे सागर पप्पा आहेत ना, ते आमच्या ॲनिव्हर्सरीसाठी माझ्यासाठी नेहमी गिफ्ट आणायचे आणि ह्या वेळेला त्यांनी माझ्यासाठी नाही तर त्यांच्या बायकोसाठी, मुक्तासाठी गिफ्ट आणलं आहे. म्हणून काय झालं, हा फोटो मी माझ्याकडे गिफ्ट म्हणूनच ठेवणार आहे. तेव्हा इथे आदित्यला राग येतो. आदित्य म्हणतो, मम्मा चल तू माझ्याबरोबर. सावनी म्हणते, कुठे घेऊन जातोयस तू मला? तेव्हा तो म्हणतो की पप्पाने तुझ्यासाठी का गिफ्ट आणलं नाही? त्या मुक्तासाठी आणायची काय गरज होती? आज तर तुझी आणि पप्पाची ॲनिव्हर्सरी आहे ना. तेव्हा इथे आता स्वाती म्हणत असते, मुक्ता आपण एक काम करूया, आधी त्या सावनीच्या मैत्रिणींना जेवू दे, नंतर आपण जेवायला बसू. तेव्हा मुक्ता म्हणते, अर्थात त्याच लोकांना आधी जेवू दे. तेवढ्यातच तिथे आदित्य सावनीला घेऊन येतो. आदित्य म्हणत असतो, पप्पा आज तुमची आणि मम्माची ॲनिव्हर्सरी आहे ना, मग तुम्ही मम्मासाठी का बरं गिफ्ट आणलं नाही? या मुक्ता आंटीसाठी गिफ्ट आणायची तुम्हाला काय गरज होती? आजच्या दिवशी तरी तुम्ही मम्मासाठी गिफ्ट आणायला हवं होतं. तेव्हा इथे सावनी म्हणते, आदित्य कसं बोलतोयस तुझ्या पप्पांबरोबर? हे शिकवले मी तुला. आणि मुक्ताला तर काहीच बोलू नको. मुक्ताने तुझ्यासाठी एवढी मोठी ग्रँड पार्टी अरेंज केली आणि तू त्यांना गिफ्ट करून काय बोलतोयस? मला गिफ्टची गरज नाही आहे. तेव्हा इथे लगेच सावनी म्हणते, तुझ्या पप्पाने मुक्तासाठी ते महागडे इयरिंग्ज आणलेत म्हणून काय झालं? मला त्याबद्दल काहीच म्हणायचं नाही आहे. मुक्ता त्यांची बायको आहे. तेव्हा इथे सागरच्या सगळं काही लक्षात येतं की सावनी हे सगळं मुद्दामून करते. तेव्हा आता मुक्ता इयरिंग्स काढते आणि ते सावनीला देत असते. मुक्ता म्हणते, सावनी हे घे. सागर म्हणतो, हे काय करताय तुम्ही मुक्ता? ते इयरिंग्स मी तुमच्यासाठी आणलेत. तेव्हा मुक्ता म्हणते, मग काय झालं? तसंही मला या गोष्टींची गरज नाही आहे. मी कुठे एवढा मेकअप वगैरे करते का? तेव्हा सागर म्हणतो, पण मी हे इयरिंग्स तुमच्यासाठी आणलेत ना, तुम्ही ते त्या सावनीला कशाला देताय? आणि तसेही तुम्ही ते वापरलेले इयरिंग्स आहेत. वापरलेले इयरिंग्स सावनी तुमच्याकडून घेणार आहे का? तेव्हा स्वाती म्हणते, नाहीतर काय, तू कशाला देतेस ते इयरिंग्स? तुझ्यासाठी आणलेत ना ते दादूसने. तेव्हा मुक्ता आता गप्पच बसते. तेव्हा इथे सागर म्हणतो, आणि सावनीसाठी गिफ्ट हवं आहे ना, मी आता ऑर्डर करतो ना. तेव्हा सावनी म्हणते, कशाला सागर कशाला? माझ्यासाठी तू डायमंडवाले इयरिंग्स नको ऑर्डर करूस. तर इथे सावनीला आता इनडायरेक्टली सांगायचं असतं की तिला डायमंडवाले इयरिंग्स हवे आहेत. तेव्हा इथे आदित्यसुद्धा आता गप्पच होतो. सावनी म्हणते, आताच्या आता दोघांची माफी माग. तेव्हा इथे आदित्य सॉरी तर म्हणतो, पण त्याला मनातून खूप जास्त राग आलेला असतो. तेव्हा सागर म्हणतो, हे काय, मी आत्ताच्या आता सावनीसाठी डायमंडवाले इयरिंग्स मागतोय. हे मी ऑर्डर केले आणि लगेचच तो आदित्यसमोर ऑर्डर करतो. तेव्हा इथे सावनी म्हणते, मी त्याला काही सांगितलेलं नाही आहे, उगाच तुम्ही मला बोलू नका. आदित्य मी तुला काही बोलले का? तेव्हा सागर म्हणतो, बोलायची काय गरज आहे? आणि मुक्ता, मी तुम्हाला दिलेले इयरिंग्स सावनीला देऊ नका. मी तिच्यासाठी आता दुसरे इयरिंग्स ऑर्डर केलेले आहेत. तेव्हा इथे सागरच्या सांगण्यावरून मुक्ता पुन्हा ती इयरिंग्स आपल्या कानामध्ये घालते. सागरला हे अजिबात आवडत नसतं की इथे सावनी मुक्ताचा फायदा करून घेते. आदित्यची ढाल करून ती मुक्ता करून जे हवं ते करून घेत असते. कारण आदित्य त्या घरामध्ये राहायला हवा, सागर बरोबर राहायला हवा, म्हणून मुक्ता सावनी जसं बोलत असते तसं वागण्याचा प्रयत्न करत असते, स्वतःचा विचार न करता. आणि सावनी त्याचाच फायदा करून घेत असते. सावनी आपल्या मनामध्ये म्हणते की गेम कुठलाही असू दे, गेम तर सावनी जिंकणार. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे मुक्ता आणि सागर दोघंजणं रूममध्ये असताना नॉक न करता आता सावनी त्यांच्या रूममध्ये डिरेक्टली येते. तेव्हा इथे मुक्ता सागर तिच्याकडे बघतच राहतात आणि सावनीला त्या दोघांना एकत्र बघून खूपच जास्त राग येतो. तेव्हा इथे सागर मुक्ताला म्हणत असतो की तुम्ही काही बोला, तुम्हाला आदित्यचा विचार करून जे करायचं आहे ते करा, पण मी तुमच्या सांगण्यावरून त्या सावनीला तुम्हाला आणलेली इयरिंग्स मी तिला देणार नाही आहे. तेव्हा इथे सागर विचारत असतो की मुक्ता, तुम्ही त्या इयरिंग्सबद्दल काय विचार केला आहे? तर इथे सावनी म्हणत असते की मला जे हवं आहे ना ते मी या लोकांकडून करून घेऊ शकते. जोपर्यंत आदित्य माझ्याबरोबर आहे तोपर्यंत या लोकांना माझं सगळं काही ऐकावंच लागणार आहे.
तर इथे सागर म्हणतो, मुक्ता तुम्ही इयरिंग्सबद्दल काय विचार केला आहेत? तेव्हा मुक्ता आता शांत बसते. सागर म्हणतो, तुम्ही काही बोला, पण मी ते इयरिंग्स तुम्हाला सावनीला देऊ देणार नाही आहे, कारण मी ते तुमच्यासाठी स्पेशली आणलेले आहेत आणि तुम्हाला आणलेलं गिफ्ट तुम्ही सावनीला द्यायचं नाही आहे. तेव्हा इथे सागरने आता ठामपणे मुक्ताला आपला निर्णय हा सांगितलेला असतो.